हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे PhDसाठी ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते, तर त्यांची प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे, रिलीज झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर तिथे जे आहे स्टेटसमध्ये व्हेरीफाईड, अनव्हेरीफाईड, इनकम्प्लीट, त्याच्यानंतर काही जणांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर ते सगळं काही अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि तुम्हाला ज्यांचे व्हेरीफाईड झालेले आता त्यांना काहीच गरज नाही, बट ज्यांचे व्हेरीफाईड नाही झाले, इनकम्प्लीट फॉर्म आहे, तर आता त्यांची नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. तर 10 तारीख आहे आज, 10 तारखेला ते रिलीज होणार होती, तर ते आलेली आहे लिस्ट, तर ते आपण बघून घेऊया. तर आधी आपण शेड्यूल बघून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही 10 सप्टेंबरला रिलीज होणार होती, तर ते आलेली आहे. आणि 18 सप्टेंबरपर्यंत फायनल लिस्ट तुमची लागणार आहे आणि 3 ऑक्टोबरला तुमची एक्झाम आहे. तर जे आहे प्रोविजनल लिस्ट इथे तुम्ही बघू शकतात. न्यूज अँड अनाऊन्समेंटमध्ये फर्स्ट आहे पेड 2024 प्रोविजनल लिस्ट. तर इथे सब्जेक्ट वाईज तिने दिलेलं आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इंटरडिसिप्लिनरी आणि ह्युमॅनिटीज आणि कॉमर्स आणि मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे वेगवेगळे सब्जेक्टमध्ये त्यांनी जे आहे PDF इथे रिलीज केलेलं आहे. तर आपण केमिस्ट्रीचा बघून घेऊया. डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री प्रोग्राम नेम. तर इथे तुम्ही बघू शकता, तुमचं नाव वगैरे पण तुम्ही चेक करू शकतात. तर फॉर्म नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर स्टुडंटचा नेम आहे आणि स्टेटस आहे. तर इथे स्टेटसमध्ये बघू शकता तुम्ही व्हेरीफाईड दाखवत आहे. आता ज्यांचे व्हेरीफाईड आहे त्यांना इथे रिमार्क वगैरे काही नाही आहे, बट ज्यांचे व्हेरीफाईड नाही आहे, आता इथे शेख सफवान मलिक, तर यांचं जे आहे PG मार्कशीट मेमो नॉट अपलोडेड, तर यांनी स्टेटसमध्ये हे दिलेलं आहे आणि इनव्हॅलिड फॉर्म आलेला आहे यांचा. तर त्यांनी आता काय करायचं आहे, तर हे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. क्रिमिलियर सर्टिफिकेट नॉट अपलोडेड, त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही किती जणांचा हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर अजून बरेचसे कॅटेगरीज आहेत. इथे बघू शकतात PGचा मार्कशीट यांनी अपलोड नाही केलेला आहे, नॉन क्रिमिलियरचा नाही केलेला आहे इथे. त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी की इन्कम सर्टिफिकेट त्यांचा इनकम्प्लीट आहे. तर अशा प्रकारे बरेच जणांचा इथे इश्यू झालेला आहे. आता त्यांची नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे तर ते आपण बघून घेऊया. तुम्हाला आता काय करायचं आहे, आता व्हेरीफाईड ज्यांचे झालेले आहे फॉर्म, तर त्यांना काहीच गरज नाही, काही करायचं नाही आहे त्यांना. आता त्यांचं डायरेक्टली फायनल मेरिट लिस्ट जे आहे 18 सप्टेंबरला लागणार आहे, तर त्यामध्ये त्यांचं नाव येऊन जाईल. बट ज्यांचे अजून अपलोड झालेले नाही आहे, इनकम्प्लीट फॉर्म आहे, इनव्हॅलिड फॉर्म आहे, तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी पण त्यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे. तर इथे ज्यांचे म्हणजे इनव्हॅलिड आहे, इनकम्प्लीट आहे, तर त्यांनी अपलोड पण केले होते, बऱ्याच स्टुडंटनी अपलोड केले होते, बट ते प्रॉपर जागी अपलोड नाही झाल्यामुळे ते इनकम्प्लीट दाखवत आहे इथे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे आहे ऑल सिलेबसचे तुमचे जे आहे ऑल सब्जेक्टचे इथे प्रोविजनल लिस्ट म्हणजे तात्पुरती यादी तुमची रिलीज झालेली आहे. सगळे तुम्ही बघू शकता तिथे. कोणताही तुमचा सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये जा आणि तुमचं नाव वगैरे चेक करा. तर त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, तर त्याआधी आपण एक महत्त्वाची सूचना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 दिवसाचा क्रॅश कोर्स असणार आहे. आता तुमच्याकडे खूप कमी दिवस बाकी आहे, फक्त 22 दिवस बाकी आहे. तर 3 दिवसाचा क्रॅश कोर्स ठेवलेला आहे ग्लोबल ऑनलाईनवरती. तर त्यामध्ये तुमचा रिसर्च मॅथोडॉलॉजी जे आहे 50 मार्काला विचारला जाणार आहे तुम्हाला. तर त्यामध्ये आम्ही 3 दिवसात तुमचा सकाळी 8 ते संध्याकाळी 6पर्यंत तुमचे लेक्चर असणार आहे. 3 दिवस कंटिन्यू. 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट थर्सडे, गुरुवारी तुमचा स्टार्ट होईल आणि शनिवारी हे एंड होईल क्रॅश कोर्स. तर क्रॅश कोर्समध्ये तुमचा पूर्ण सिलेबस, इंटर सिलेबस तुमचा व्हिडिओ लेक्चरच्या थ्रू तुमचा कंप्लीट केला जाणार आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला देण्यात येणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण यामध्ये इन्क्लूड आहे. MCQs क्वेश्चन बँक पण तुम्हाला दिली जाईल. त्याच्यानंतर हे जे कोर्स आहे ते मराठी, हिंदी, इंग्लिश हे तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे. कोर्सची जे फीज आहे हे फक्त 799 रुपये ठेवलेली आहे आपण. आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात. स्टुडंट, आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला जर इथे रिसर्चमध्ये, आता हे अननोन असतो हे सब्जेक्ट, हे जे
हे जे सब्जेक्ट आहे म्हणजे 50 मार्काला तुमचं जेवढं महत्त्व तुमच्या सब्जेक्टला आहे तेवढंच महत्त्व रिसर्च मेथोडॉलॉजीला पण आहे, कारण की 50-50% तुम्हाला विचारलं जाणार आहे. तुमचा फक्त सब्जेक्टचा स्टडी करून चालणार नाही आहे, तुम्हाला फर्स्ट पेपर पण यामध्ये पण क्वालिफाईड व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच हे 3 दिवसामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस आमचे एक्सपर्ट टीचर आहे तर त्यांच्या थ्रू तुमचं पूर्ण सिलेबस आम्ही कवर करणार आहोत 3 दिवसात. तर याची फक्त 799 रुपये फीज आहे. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात. आजपासून एनरोलमेंट चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला जर इथे 20 मार्क पडत असेल तर तुम्हाला 10 ते 15 मार्क तुमचे इथे वाढतील आणि पूर्ण सिलेबस तुमचा यामध्ये, तुम्ही जर अननोन असेल, तुम्ही आत्तापर्यंत रिसर्चला हात जरी म्हणजे लावला नसेल तर तुम्ही इझिली क्वालिफाईड होऊ शकतात आमचा म्हणजे कोर्स जॉईन केलं तर अशा प्रकारे आम्ही एवढं प्रिपरेशन करून घेतो. तर मी तुम्हाला सांगतो असं की आम्ही गॅरंटी देतो त्याची. तर अशा प्रकारे हे फर्स्ट पेपर आहे आणि सेकंड पेपरसाठी स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे सगळे जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे तर ते सगळे सब्जेक्टचे नोट्स आणि MCQs तुम्हाला भेटतील. याची जी फीज आहे हे 999 फीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर दोन्ही पेपर घेतले, पेपर 1 पेपर 2, तर तुम्हाला डिस्काउंट पण देण्यात येणार आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचे इनकम्प्लीट फॉर्म आहे तर इनव्हॅलिड फॉर्म आहे, त्याच्यानंतर इथे अपलोड करायचं आहे. तर आता तुम्ही अपलोड करायला गेलात तर ते क्लोज झालेलं आहे, अपलोड सेक्शन ते क्लोज झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी आता काय गरजेचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात खाली 1 ते 2 दिवसात तुमचा ग्रेव्हियन सबमिशन विल बी अवेलेबल सन. म्हणजे यावरती तुम्ही क्लिक केलं तर आता क्लिक होणार नाही. बट ज्यांचे इनकम्प्लीट फॉर्म आहेत तर आता कोणाचा इन्कम सर्टिफिकेट अपलोड झालेलं नसेल किंवा इनव्हॅलिड म्हणजे डेट संपलेली आहे तर त्यांनी अपलोड केलं तर ते इनकम्प्लीट दाखवत आहे फॉर्म. तर त्यांच्यासाठी आता इन्कम सर्टिफिकेट इथे PDF फॉर्ममध्ये तिथे अपलोड करावं लागणार आहे. तर ग्रेव्हियन सबमिशन हे लवकरच ओपन होईल, 1 ते 2 दिवसात ते ओपन होऊन जाईल. तर तिथे तुमचे जे राहिलेले डॉक्युमेंट आहे म्हणजे जे आता रिमार्कमध्ये दिलेलं आहे, इथे रिमार्कमध्ये आता इथे काय दिलेलं आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोडेड नाही केलेलं आहे, इथे नॉट अपलोडेड इथे स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता. तर हे तिथे आता ग्रेव्हियन्समध्ये तुमचा लॉग इन ID वगैरे पासवर्ड वगैरे टाकून ते ओपन करायचं, त्याच्यानंतर ते अपलोड करायचं. तर याची जे लिंक आहे हे उद्या परवापर्यंत 1-2 दिवसातच हे ओपन होऊन जाईल आणि याचा कालावधी एक 4-5 दिवस असेल आणि त्याच्यानंतर 18 तारखेला तुमची प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे डायरेक्ट आता फायनल लिस्ट लागेल आणि एक्झामला तेच स्टुडंट बसतील 3 ऑक्टोबरला. तर ज्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव येईल. आता बरेचसे स्टुडंटचं नावच नाही आलेलं आहे तर त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी पण हेच ऑप्शन असणार आहे. त्यांनी ग्रेव्हियन सबमिशनमध्ये टाकायचं आमचं जे ॲप्लिकेशन म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट आहे तर त्यामध्ये नावच नाही आलेलं आहे तर ते पण इथे सबमिशन करू शकतात त्यांचं ग्रेव्हियन्स. तर असे बरेचसे स्टुडंट आहे तर त्यांचे नावच अजून आलेले नाही आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कॅटेगरीज होते फॉर्ममध्ये काय काय अपलोड नाही केलेलं आहे, काय केलेलं आहे. तर टेन्शन घ्यायचे काही हे नाही आहे, म्हणजे टेन्शन नका घेऊ. बरेचसे विद्यार्थी आता नाव नाही आलेलं आहे काहींचा म्हणजे जे क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट PGचा मार्कशीट ते अपलोड नाही केलेलं आहे. तर ते स्टुडंटला असं वाटत असेल की आता आपलं परीक्षा देता येणार नाही, तर असं नाही आहे. तर तुम्हाला पण परीक्षा देता येणार आहे. ग्रेव्हियन्समध्ये तुम्हाला जे म्हणजे तुमचे जे राहिलेले डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचे आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुमचा फायनल लिस्टमध्ये नंबर म्हणजे नाव वगैरे येऊन जाईल आणि तुम्हाला त्याच्या पहिले मेल पण येईल. जसं की आता तुम्हाला आलेले होते फॉर्म इनकम्प्लीट, त्याच्यानंतर अनव्हेरीफाईड. तर असे बरेचसे स्टुडंट आहेत तर त्यांना हे मेल आलेले होते. तर अशा प्रकारेच तुम्हाला हे सबमिट केल्यानंतर आता ग्रेव्हियन्सची लिंक आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर अपलोड करायची आहे तिथे डॉक्युमेंट. तुम्ही जेवढ्या लवकर करताल तर तेवढ्या लवकर तुमचा व्हेरीफाईड होईल आणि तुमचा फायनल लिस्टमध्ये नाव येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती. प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि जे विद्यार्थ्यांनी अजून काही स्टडी नाही केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहोत. तर
गुरुवारीपासून म्हणजे 12 ऑगस्टपासून तुमची क्रॅश कोर्स चालू होत आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंट याचा लाभ घ्यावा. तर त्याच्यामुळे आम्ही हे 3 दिवसामध्ये तुमचा सगळं सिलेबस आम्ही कंप्लीट करणार आहोत. आणि तुम्हाला जे आहे कारण की आता कॉम्पिटिशन खूप असणार आहे इथे. बामूला कमीत तुमचे म्हणजे नंबर जे आहे स्टुडंटचे नंबर जे आहेत ते 14,000पेक्षा जास्त स्टुडंटनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर त्यामुळे आता तुम्ही बघितलंच असेल प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे. तर त्यामध्ये भरपूर स्टुडंटचे तुम्हाला नाव दिसत असेल. तर अशा प्रकारे एवढं तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे. तर जास्तीत जास्त मार्क घ्या आणि तुमचा जे PhDला ॲडमिशन आहे ते कन्फर्म करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्यतिरिक्त काही पण अडचण आली असेल, कारण काही तुम्हाला डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.